जलगांव शहर के आरआर विद्यालय में बने पोलिंग स्टेशन पर आज बोगस वोटिंग के आरोपों की वजह से अफरा तफरी का माहौल बन गया। वार्ड 5 में इंडिपेंडेंट कैंडिडेट एडवोकेट पीयूष पाटिल और शिवसेना शिंदे ग्रुप के डिस्ट्रिक्ट चीफ और पूर्व मेयर विष्णु बंगाली के बीच सीधी टक्कर चल रही है। एडवोकेट पीयूष पाटिल ने चुनाव अधिकारियों से शिकायत की कि सुबह से ही संदिग्ध वोटर आ रहे हैं। इसके मुताबिक 40 से 45 वोटरों से पहचान पत्र और जरूरी सबूत मांगे गए हैं, लेकिन वे जमा नहीं हो सके, इसलिए संबंधित लोगों को वोट नहीं डालने दिया गया। पाटिल ने दावा किया है कि उन्होंने पहले भी इस वार्ड में 3000 से ज्यादा बोगस और डुप्लीकेट वोटर्स की शिकायत की थी। उन्होंने यह भी मांग की है कि एडमिनिस्ट्रेशन इस मामले में सीरियसली लेकर और सही सावधानी बरते और इन सब घटनाओं की वजह से आरआर विद्यालय में पोलिंग स्टेशन पर कुछ देर के लिए टेंशन वाला माहौल देखा गया। 5 मधील पार्ट 2 या ठिकाणी पुन्हा मी सकाळी बोगस मतदार या ठिकाणी पकडून दिले होते। त्यानंतर पुन्हा या पराग लक्ष्मण पाटील हा या ठिकाणी बोगस मतदान करायला त्या ठिकाणी गेलेला होता। याचा आधार कार्ड आहे पराग लक्ष्मण पाटील, राहणार घर नंबर 45 वगैरे मधीपेठ, मुक्काम पोस्ट आसोदा, तालुका जळगाव। आता हा या ठिकाणी कोणाच्या सांगण्यावरून आला, कसा आला, काय आला, आता याचा तपास करण्यासाठी संबंधित व्यक्तीला आम्ही पोलिसांच्या स्वाधीन करतो आहे। संबंधित व्यक्तीविरोधात आम्ही कायदेशीर फिर्याद या ठिकाणी देणार आहे आणि अशा अनेक फिर्यादी ज्या पद्धतीने माजी महापौर विष्णू भंगाळे हे रडीचा डाव खेळत आहे, हे रडीचा डाव खेळणाऱ्यांना मी आव्हान करणार आहे की 27 वर्षाच्या मुलाला तुम्ही इतके का घाबरतायत? मी मैदानात उतरलोय खेळायला, अरे तुम्हीही मैदानात या। रोल सर काय सांगाल आजची पिंपळामध्ये काय घटना घडली आहे? इथे 2 व्यक्तीमध्ये वैयक्तिक वादातून गोळीबार केलेला आहे। एकानं तुषार सोनवणे नावाचा आरोपी आहे, मुस्तफा नावाच्या एका व्यक्तीवर त्यांना गोळीबार केलेला आहे। एक गोळी त्यांनी फायर केलेली इल्लिगल वेपनमधून। हे मुस्तफा आहे, यांनी मिस्त्री काम केलेलं होतं तुषार सोनवणे याचं, तर त्याची रक्कम होती 1,70,000 बिल होतं, तर तो देत नव्हता। तो मागण्याच्या त्या वादावरून त्याच्यामध्ये भांडण झालं आणि त्याच्यातून त्यांनी एक गोळी त्याच्यावर फायर केलेली आहे। त्याची जी पुंगळी आहे ती आपल्याला स्पॉटवर मिळाली। ज्याच्यावर फायर केलेला आहे तो जखमी नाही, तो पोलीस स्टेशनला आहे, त्याची तक्रार घ्यायला सुरू आहे। आरोपी फरार आहे, त्याचा शोध आपली पथक घेत आहे। जे आरोपी आहे त्याचे पार्श्वभूमी आपण तपास करत आहोत आणि फिर्यादीची पण पार्श्वभूमी आपण तपास करत आहोत। फिर्यादी सध्या प्रथमदर्शनी माहितीनुसार तो मिस्त्री काम करतो। या सर्व घटनेचा इलेक्शन प्रोसेसशी काही संबंध नाही।